ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तोच निर्णय अखेर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। तुम्हाला माहीत आहे PM किसान योजनेचा हप्ता हमखास टायमिंगला मिळतो, मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला जातो। परंतु आता नेमकं सरकारच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यामध्ये आला आहे की इथून पुढे नमोचा हप्ता जास्त काळ रखडणार नाही। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं आज वाटप करण्यामध्ये येत आहे आणि केंद्र सरकारचा सुद्धा PM किसान योजनेचा 24वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे। यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची आता लॉटरीच लागली आहे। नमो शेतकरी योजना व PM किसान योजना दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता एकाच टायमिंगला जमा करण्यामध्ये येत आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्याला आता मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे आणि कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। भरपूर दिवसापासून अशा अफवा सुद्धा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज स्वतः सरकारने सांगितलं आहे की 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहे आणि केंद्र सरकारचे पण 2,000 असे करून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच निधीचे वितरण सुरू झाले असून आज दिवसभरामध्ये बँकेचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। आता याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलं आहे की DBT प्रक्रिया संत असते, तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे की 36 जिल्ह्यामध्ये वितरण करता येत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या, एकाच वेळी संपूर्ण राज्यामध्ये निधी आता वर्ग करण्यामध्ये येणार नाही। हे मात्र अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जे की शेतकरी बांधवांना समजला पाहिजे। तर 12 जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे। तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही अगदी एका मिनिटामध्ये तपासायचं आहे आणि अगदी एका मिनिटामध्ये आपण आता संपूर्ण जिल्ह्याची यादी बघून घेणार आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो, आज पहिल्या टप्प्यामध्ये पुणे या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून हे वाटप होत असल्याने आता शेतकरी बांधवांना जास्त चिंता करण्याची गरज नाही। कोणत्याही मध्यस्थाशिवाय डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, या भागामधील शेतकऱ्यांचे बँक मेसेज वेगाने प्राप्त होत असून डिजिटल प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होत आहे आणि काही शेतकरी बांधवांना मेसेज पण आले आहे की त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला। तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा आणि त्यानंतर सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। नमो शेतकरी आणि PM किसानचे मिळून मिळणारी ही रक्कम वाढून 6,000 रुपये होणार अशी या ठिकाणी भरपूर दिवसापासून अफवा सुटली होती। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर आहे की नमोच्या हप्त्यामध्ये आम्ही वाढ करू, परंतु सध्या मात्र वाढ झालेली नाही। हे देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणावे लागेल। फक्त 2,000 रुपये प्रत्येक एका योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितींवर विश्वास ठेवू नका, अधिकृत घोषणांवर भर दिला पाहिजे। आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना DBTद्वारे थेट निधी प्राप्त होईल। सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व अर्जाची संगणकीय प्रणालीद्वारे अत्यंत काटेकोरपणे फेरपडताळणी करून खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यामध्ये आली आहे, ज्यामुळे केवळ शासनाच्या सर्व निकषामध्ये बसणाऱ्या पात्र शेतकरी बांधवांनाच या योजनेचा थेट
आणि पूर्ण लाभ मिळणे आता शक्य होणार असून आता या ठिकाणी जे शेतकरी बांधव पात्र आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो पात्र आणि अपात्र कोण आहे हे पण जाणून घ्या. बघा तुम्हाला इथून मागे PM किसान योजनेचा जर हप्ता भेटला असेल तर मग तुम्ही या हप्त्यासाठी आता पात्र आहात. आता अपात्र कोण आहे? ज्यांचं उत्पन्न 3 लाख 4 लाख किंवा जे श्रीमंत शेतकरीमधून मोडतात अशांना मात्र लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. ही योजना सरकारने फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो खऱ्या शेतकऱ्यालाच लाभ मिळणार आहे. काही शेतकरी बांधवांनी प्लॉटिंगवर फॉर्म भरला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांकडे स्वतःचा सातबारा आहे, स्वतःची जमीन आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आणि नाशिक. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे बघा कर्जमाफी योजनेचा पूर्वी लाभ घेतलेल्या किंवा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्ही प्रोत्साहनचा लाभ घेतला असेल तर लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर संपूर्ण कर्ज तुमचं जर माफ झाले असेल 2 लाख रुपये तर मग तुम्हाला नमोचा आता लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. PM किसानचा लाभ सुरू राहील. परंतु जर तुम्हाला प्रोत्साहनपर भत्ता मिळाला असेल तर प्रोत्साहन मिळणाऱ्या शेतकरी बांधवांना नमोचा लाभ मिळणार आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. राज्य सरकारने ह्या अटी आता नवीन लादल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटला का? जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटला असेल तर मग तुम्हाला 4,000 नाही, केंद्र सरकारचे फक्त 2,000 रुपये मिळणार आहे. बघा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर शेतकरी बांधवांना समजत नाही की आम्हाला हप्ता का आला नाही आणि शेजारच्या व्यक्तीला हप्ता का आला. तर त्याचं कारणच हे आहे की ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला अशा शेतकरी बांधवांना अपात्र ठरविण्यामध्ये आला आहे, यादीमधून बाहेर टाकण्यामध्ये आला आहे. तुम्ही कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण या देखील शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आज जमा करण्यामध्ये येणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे? तर मग शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये घ्या. तसंच पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी नियमात न बसता किंवा तांत्रिक त्रुटी असूनही लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांना संगणकीय तपासणीच्या यादीमधून पूर्णपणे वगळण्यामध्ये आले आहे. केवळ सर्व आवश्यक निकषांची पडताळणी करूनच गरजू शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. आणि जे शेतकरी बांधव निकषामध्ये बसत आहे अशा शेतकरी बांधवांना कसल्याही प्रकारे अडचण नाही. जर तुम्ही अहमदनगर विभागामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावं लागेल. अहमदनगर म्हणल्यापेक्षा आपण अहिल्यानगर सुद्धा म्हणू शकतो. तर आता बघा पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना याचा थेट फायदा मिळणार आहे. राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा केला जात असून यामुळे ग्रामीण भागामधील आणि शहरी भागामधील दोन्ही शेतकरी बांधवांना हा लाभ मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु काही शेतकरी बांधवांना धक्का सुद्धा बसला आहे. आता याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त त्याच शेतकरी बांधवांना मिळणार नाही ज्यांना कर्जमाफीचा लाभ भेटला आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील बघा आता लक्षामध्ये घ्या तुम्ही नंदुरबारमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर सरकारने सांगितलं आहे पिवळे व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे अशांना मात्र लाभ मिळणार नाही, त्यांना अपात्र ठरविण्यामध्ये आला आहे. बघा प्रशासनाकडून सर्व अर्जाची उत्पन्नाची दाखल्यांची नोंदणी आता सरकारकडे आहे. बघा ऑनलाईन तपासणीमध्ये असं समोर आलं आहे की काही शेतकरी बांधवांचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे वार्षिक, तरी पण ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. अशा देखील शेतकरी बांधवांना नमोचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आणि गरीब शेतकरी कुटुंबांनाच या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये
ठाणे आणि पालघर बघा, या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या किंवा गैरमार्गाने नोंदणी केली होती अथवा ज्यांच्या घरामध्ये या ठिकाणी असे व्यक्ती आहे जे की या ठिकाणी 2 ते 3 व्यक्ती नमोचा लाभ घेतात, तर सरकारने सांगितलं आहे पती पत्नी जर नमो शेतकरी योजनेचा दोघे जण लाभ घेत असतील तर एकालाच लाभ सुरू राहील आणि मुलगा वडील असे जर दोघं जण लाभ घेत असतील तर हरकत नाही, ते घेऊ शकतात. परंतु एकाच कुटुंबामधील पती पत्नी दोन्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, निधी वाटपाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्याद्वारे सर्व बनावट, चुकीचे आणि अपात्र अर्ज आता रद्द करण्यामध्ये आले आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की यादीनुसारच आता वितरण होत आहे. तुम्ही संपूर्ण यादी बघून जा, कारण काही शेतकरी बांधव अर्धवट यादी बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही की हप्ता नेमकं कधी येईल आणि हप्ता जर आलाच नाही तर मग नेमकं काय करायचं आणि अपात्र शेतकरी बांधव कोणते आहे, सर्व काही आपण तुम्हाला अगदी काहीच मिनिटांमध्ये सांगत आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर तुम्ही रायगड जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड यशस्वीरित्या लिंक केलं आहे, KYC प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण केली आहे आणि सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता केली आहे, त्यांनाच हा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होत आहे. तांत्रिक त्रुटी, बँक खाते लिंक नसणे अशा जर अडचणी असतील तर मग हप्ता जमा होण्यामध्ये खूपच मोठी अडचण येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार बघा, अतिशय महत्त्वाची यादी आहे. सरकारने सांगितलं पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, पालघरसह एकूण 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, ही होती महत्त्वाची बातमी आणि पुढील यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलमध्ये नवा असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे सुद्धा आता बघायला मिळणार आहे. धन्यवाद.